हॅलो हॅलो सावली, अगं जरा प्रॉब्लेम झाला इथे. ते अबीरचे कपडे सापडत नाहीये. ओवीने कुठेतरी लपवून ठेवलेत. ओवीने सुद्धा लपवून ठेवलेत? अबीरने पण हेच केलंय? म्हणजे ह्या दोघांचा प्लॅन होता वाटतं. हा म्हणजे मला पण तेच वाटतंय, पण काय करायचं काय आता? मी अबीरसाठी नवीन कपडे घेऊन येते. सावली, त्याचा काही उपयोग नाही. मी बोललोय ओवीशी. ओवीचं म्हणणं आहे की मला तेच कपडे घालायचे आहेत आणि मला असं वाटतं की अबीर पण तोच हट्ट करेल. हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय मिस्टर सारंग. शॉपिंग तर तुम्हाला करता येतच नाही. मॉल मधून निघताना निदान बॅग तरी चेक करायच्या ना. एक मिनिट थांब. माझ्यामुळे का? तू पण तर होतीस ना मॉल मध्ये. तू हुशार आहेस ना, मग तू का ते बॅग्स नाही बघितल्यास? तुझं का नाही लक्ष केलं तिकडे? माझं लक्ष कुठे होतं? तुम्ही ना जरा. मी हरलो सावली, हरलो. संपलाय विषय. हे बघ, आता विषय फक्त कपड्यांपुरता राहिलेला नाहीये. त्या दोघांनाही त्यांचा वाढदिवस एकत्र साजरा करायचा. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण जरा विचार करू शकतो ना. अजिबात नाही. ओवी आणि अबीरचा वाढदिवस एकत्र साजरा होणार नाही म्हणजे नाही. अबीरचे कपडे कुठे आहेत ते शोधा आणि इथे घेऊन या. समजलं? सावली, त्या नवीन कपड्यांची बॅग अख्ख्या घरभर शोधली, वर माळ्यावर पण शोधली, पण कुठेच सापडली नसती. मला वाटतं त्यांनी कपडे अशा ठिकाणी लपवले असतात की ते कोणालाच सापडू नये. फटकेच देणार आहे मी आता. कोणाला? अबीरला. मला वाटलं सारंगला. बाबा, हिचं काय मध्येच. हॅलो. अरे राजकुमार, कुठे आहेस तू? मला कधी म्हणाला होतास निघालायस म्हणून? कुठे राहिलास? किती उशीर झालाय? ऐक ना, काही महत्वाचं काम आहे का? मी त्या खंड्याच्या घरी आलो होतो. पण खंड्याचं घरचं काय म्हणतात? काय म्हणणं आहे त्यांचं? म्हणजे त्यांना काही अंदाज आहे का तो कुठे गेला असेल, कोणासोबत असेल वगैरे काही? विसटले ते म्हणतात इतके दिवस का नाही आला खंड्या, मलाच विचारत होते. त्यांनी पोलीस कंप्लेंट केली आहे. पोलीस कंप्लेंट? अरे काय काय मूर्खपणा आहे हा. तुला कळतंय का? पोलीस कंप्लेंट केली आहे म्हणजे? जर पोलिसांनी उद्या त्या खंड्याला पकडलं, त्यांनी त्याला शोधून काढलं आणि त्यांनी जर जबाब दिला तर? म्हणजे त्यांनी सगळं कबूल केलं, तू त्याच्याकडून काय काय कामं करून घेतलीस, तुला कळतंय तू किती घाणेरडा अडकशील? तेच माझं पण तेच झालंय. मलाही कळत नाही काय करू मी. ते काय करायचं म्हणजे? एक काम कर, त्यांना त्याच्या घरच्यांना आत्ताच सांग की पोलिसांची कंप्लेंट ती आत्ताच्या आत्ता ताबडतोब मागे घ्या. पोलिसांना याच्यात इन्व्हॉल्व करायचं नाहीये राजकुमार. हा, मी हे सगळं केलं नसेल असं वाटतं का तुला मोनिका? मोनिका, मला आजकाल कळत नाही तू माझी एवढी काळजी का घ्यायला लागलीस का? हे बघ राजकुमार, नवरा बायकोमध्ये कितीही भांडणं झाली ना तरी जेव्हा दोघांवर एकत्र संकट येतं तेव्हा एकमेकांना एकत्र येऊनच काम करावं लागतं. कळलं? मी माझ्या बायको असण्याचं कर्तव्य पार पाडते फक्त, बस. आता त्यांना कंप्लेंट मागे घ्यायला लाव आणि लवकर घरी ये. काहीतरी गडबड आहे.